तर कॅप्टन या VVS संघ आपला कॅप्टन यायचं. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण या. कॅप्टन नाही कॅप्टन आपण या ना ते. हा पा हे कॅप्टन मात्र दाखवलं जाईल. थांबा 1 मिनिट. कॅप्टन थांबा आपण. याच्यानंतर आपली खेळाडू देखील घेऊन यायचं. खेळाडू त्याला त्यांच्या मागे खेळाडू देखील यायचं आहे. कॅप्टनच्या मागे खेळाडू देखील या. आणि मान्यवर देखील विनंती करतो आपण या. कुणाल सर आपल्याला विनंती करतो आपण जायचं आहे खेळपट्टीवरती. कुणाल राऊत सर त्याच्या सोबतीनं कल्पेश राऊत, सुरेश नाना पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर ओमकार वागरे सर अशी मात्र ही आमची कमिटी मेंबर पाहायला मिळते. या आपण पाहू शकता ट्रॉफी आणि मात्र खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. चला या ठिकाणी कॅप्टनला विनंती करतो आपण मात्र जायचं आहे खेळपट्टीच्या आतमध्ये. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतात अंतिम सामना ग्रँड फिनाले SPR 2026 कुठला संघ जिंकणार हे पाहणं अगदी योग्य ठरणार. टाळ्यांचा कडकडाट मात्र खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये तब्बल संघ खेळले 8 संघ खेळले. 8 संघापैकी 6 संघ हे पराभूच्या छायेत गेले. आणि आता 2 संघांमध्ये आज सामना पाहणं. एका बाजूनी व्ही त्यांच्या विपक्ष संघ पाहायला मिळतोय APK टायटन्स. आपण पाहू शकतात या स्पर्धेची सुरुवात 2020 ला झाली. त्यावर मात्र विजेता संघ पाहायला मिळाला व्ही. 2021 मध्ये APK टायटन्स. 2022 मध्ये पुन्हा एकदा व्ही. 2023 मध्ये ओम साई राम. 5व्या पर्वामध्ये 2024 मध्ये APK टायटन्स. 6व्या पर्वामध्ये माहीम विटागर संघ पाहायला मिळाला. आणि 2026 कुठल्या बाजूने जाणार ट्रॉफी. 3 ट्रॉफींचा विक्रम कोणाच्या बाजूने आहे APK टायटन्स की व्ही या संघाच्या बाजूने. चला या ठिकाणी मात्र सर्वांना विनंती करतो आपण मात्र आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. त्यानंतर आपण मात्र आपल्या डोक्यावरती असणारं कॅप गॉगल हे मात्र रिमूव्ह करा. आपल्या सर्वांना विनंती करतोय. आपण मात्र या गावातील जे माणसं आपला आज नाही आहेत त्यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मात्र भावपूर्वक श्रद्धांजली देणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो जे मात्र खुर्चीवरती बसल्यात आजूबाजूला आपले प्रेक्षक आहेत त्यांना सांगा आपल्या जागेवरती मुख्य स्थानी उभं राहायचं आहे. आणि आपण मात्र डोक्यावरती असणारे कॅप आणि गॉगल मात्र रिमूव्ह करा. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. चला या ठिकाणी मात्र अंतिम सामन्याचा टॉस आपण 2 संघांमध्ये करणार आहोत. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण या समोर यायचं आहे. त्यानंतर आपलं मात्र 2 संघांमध्ये या ठिकाणी मात्र कॉईन स्विंग केला जाईल. आपण पाहू शकतात आदरणीय सन्माननीय श्रीधर राऊत सरांच्या शिवपासून मात्र अंतिम सामन्याचा या ठिकाणी मात्र कॉईन स्विंग केला जाईल. आपण पाहू शकता दोन्ही संघाचे कॅप्टन एका बाजूने हिमेश माची आणि त्याच्या सोबतीनं कॅप्टन रोहित गरात असे 2 संघाचे कॅप्टन पाहायला मिळतात. या ठिकाणी कॉईन स्विंग सरांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि या ठिकाणी टॉस जिंकला गेला टीम आपण पाहतोय APK टायटन्स संघ टॉस जिंकला गेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आता मान्यवर मात्र खेळाडू मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देत असताना पाहायला मिळतील. मध्ये सामन्याला सुरुवात ग्रँड फिनाले अंतिम सामना आपण पाहणार आहोत. SPR अर्थात सरवली प्रीमियर लीग 2026 अंडरआर्म क्रिकेटचा चित्तवेधक रोमहर्षक क्रिकेटचे रणसंग्राम आज आपण क्रीडांगणावरती पेशकश करणार आहोत. हे पहा मांडवर मात्र खेळाडू मात्र ऑल द बेस्ट देत असताना पाहायला मिळतो. अंतिम सामना हा देखील योग्य पद्धतीने मात्र रंगला पाहिजे हे मात्र मांडवर मात्र सर्व खेळाडू मात्र शुभेच्छा देत असताना पाहायला मिळतील. मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण या
VIP डाईजवरती बसून मात्र सामन्याचा पुन्हा एकदा आनंद घ्यावा. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करतो आपण मात्र जशी ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेले होते ना तशी ट्रॉफी पुन्हा इथे मात्र ज्या ठिकाणी मात्र ट्रॉफी सजवल्या गेल्यात त्या ठिकाणी मात्र ट्रॉफी घेऊन यायचं आहे.
वेलकम बॅक. पुणे येथे सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अंतिम स्थानावर सुरुवात. 5 4 3 2 1 लेट्स गो. बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की. सामन्याला सुरुवात. स्वतःच्या पोलोत्रमध्ये चेंडूला अडवलाय. निर्धाव चेंडूने झालाय सुरुवात. पहिल्या इनिंगच्या डावाला डॉट बॉल. चिन्मयचा षटकातील पुढचा बॉल राहुल करिता. यावेळेला हलका शाताना फटका केला. बॉल मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला एका धावांकरिता, परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलाय. तोपर्यंत एकच धाव. एकच्या मधनं धावपल कबरती धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1. संघाचं व स्वतःचा श्री गणेश पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी ओपन केला. क्षेत्ररक्षणामध्ये विव रचना आपण पाहू शकता. लेग साईडला मात्र गोलंदाजाला पकडून 4 क्षेत्ररक्षण. ऑफ स्टंपच्या दिशेने देखील 4 क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होता पुढचा बॉल घेऊन. यावर शॉर्ट बॉल होता. पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल SPL क चौकार 4. अंतिम सामना सुरू आहे, परंतु प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सरवलीच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळत आहे. अप्रतिम असं मैदान. या मैदानावरती ओरम क्रिकेट देखील स्पर्धा होतात. त्यानंतर मात्र बॉक्स क्रिकेट देखील स्पर्धा होतात असं पाहिले आहेत. यावेळेस स्टॉक स्लिप करून खेळला. बॉल मात्र डीपमध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल एका धावांकरिता 1च्या मध्ये त्यांना धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा पण पाहू शकतात. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 अंकावरती 6 धावफलकावरती पाहायला मिळतोय. अंतिम सामना ग्रँड फिनाले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी सध्या तरी चिन्मय मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना पाहायला मिळतोय. हलकशा हातानं फटका खेळला. 1 धाव मिळतीये. हे कॉम्बिनेशन जपलं गेलं VVV ह्या संघाकडनं. एका बाजूने राईट आर्म बॅटर, दुसऱ्या बाजूने लेफ्ट आर्म बॅटर. क्रिकेटच्या खेळामध्ये हे ज्यावेळेला कॉम्बिनेशन त्यावेळेला मात्र गोलंदाजी थोडीशी डोकीडुकी ठरताना आम्ही सातत्यानं पाहिलं. कारण की मात्र फिल्डिंगमध्ये नेहमी चेंजेस, त्यानंतर मात्र टप्पा देखील चेंजेस करावा लागतो. लेफ्ट आणि ज्यावेळेला राईट आर्म बॅटर असतं त्यावेळेला ते सध्या तरी पाहायला मिळतं षटकामागे. यावेळेला बॅकफूट पंच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु कुठलीही धाव स्वीकारले नाही आहे. निर्धाव चेंडू आला डॉट. षटक या ठिकाणी संपलेत 1 आणि एका षटकामागे धावा झाल्या तब्बल 7. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती मिस्टर राहुल हे सज्ज झालात. राहुल हे पाठाला. कोण जिंकणार, गोलंदाज फलंदाज, फलंदाज की गोलंदाज? पहिला बॉल घेऊन सज्ज होता बिग पाठाला. अंतिम सामना लढाई आहे आणि लढणार दोन्ही देखील संघ हे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला स्लोवर चेंडू होता. ब्रेक बॉल होता, मध्ये आला. त्यानंतर मात्र 1 सिंगल धाव मिळाली. राहुल मात्र थोडेसे नाखुश झाले होते. त्यांना म्हटलं होतं की ST रेषा तुम्हाला आज चेंडू टॉप करायचा आहे, परंतु 1 धाव मिळाली. आता आयकॉन टू आयकॉन हे बॅटल आहे. एका बाजूनं कॅप्टन टू कॅप्टन देखील बॅटल आहे. हिमेश माची. कमी अल्पावधीमध्ये प्रत्येकाच्या हृदयावरती मी राज्य का केलं आहे त्याचं प्रमुख उदाहरण SPL 2026 मध्ये दर्शवत असताना पाहायला मिळतोय. राहुलचा पुढचा बॉल पाकफूट लागले. त्यानंतर स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षकाला निवडला. निर्धाव चेंडू आला डाडवाल. कंपाक केला. या चेंडूवरती आपण पाहू शकता सध्या तरी APK हा संघ मैदानाच्या आतमध्ये. टायटन्स नावाप्रमाणे मात्र जिंकण्याच्या उंबरठ्यावरती. जर मात्र आज 2026 SPL मात्र या वेळेस क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, निसळलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. आपण चर्चा करू मात्र जर मात्र फिल्डिंग करण्याचा संघ SPL 2026 जिंकला तर मात्र IPL देखील RCB संघ जिंकू शकते. परंतु पाहूया ना ॲक्सेप्ट करणार काय SPL मध्ये सध्या अंतिम मॅच मध्ये. गोलंदाज ओ काय बॉल टाकला, अनप्लेबल. वॉट अ बॉल ऑफ द मॅच.
बॉल ऑफ द टुर्नामेंट, बॉल ऑफ द 365 दिवस. काय चेंडू पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं बॅटला बॉल स्पर्श, त्यानंतर राहुलने केलं हर्ष. आयकॉनची विकेट घेतली आहे. आयकॉन या ठिकाणी बाद झाल्या गेल्यात. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात. 12 अंकांवरती 12 धावफलकावरती आहेत. अजून मात्र या षटकातील तब्बल 2 चेंडूचे खेळणं बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुण्यात राहुल सज्ज झाल्यात. यावेळेला चांगला बॉल आहे, चांगला स्ट्रोक केला. बॉल मात्र डीप मध्ये आहे. वेगवान थ्रो, परंतु या ठिकाणी मात्र परिपूर्ण केली एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा आकार घेत असताना पाहायला मिळतात. 13 रन ऑन दी बोर्ड, 1 लॉस. अजूनही अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. लास्ट टू गो. अजूनही 13 बॉलचा खेळणं बाकी आहे डावामध्ये. 13 मागे मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. 13 झाल्यात. आता अंतिम बॉलवरती घडणार का एक्झॅक्टली या बॉलवरती आपण ते पाहणार आहोत. अंतिम बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी करण्याकरिता मिस्टर राहुल. नो स्ट्राईक वरती प्रणित. स्ट्राईक वरती राहुल. वाह काय स्ट्रोक केलाय. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फरार. चेंडू सीमा रेषा पलीकडे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सलामी ठोकणारा हा आलाय SPL चौकार 4. चौकाराच्या मदतीनं 17 रन. आकाश 2 षटकांपैकी 17 झालेत. 2 षटकांपैकी 17 झाले तर धावफलकावर धावा होऊ शकतात 34-35चं टार्गेट. परंतु येणाऱ्या 12 बॉलमध्ये एक्झॅक्ट घडणार काय क्रीडांगणावरती. 17 आहे. खतरा आहे. खतरा कोणाला असणार. बॅटिंग फिल्डिंग. पहिला बॉल. त्याला चर्चा करतात उत्कर्ष आणि त्याच्या सोबतीनं पंच हास्य. स्कोरच्या भूमिकेमध्ये देखील हास्य पाहायला मिळते. त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माईल पाहायला मिळते. चला पंच म्हणतात की यावेळेला OUT, परंतु चौथ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली गेली. या बॉलवरती आपण पाहू शकतात एक्झॅक्ट या बॉलवरती घडलं काय, बिघडलं काय, सर्व काही गोष्टीची चर्चा केली जाईल. आणि या ठिकाणी मात्र हॅलो 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 ठीक. माईक देखील अडकतोय. हॅलो हॅलो ठीक. या बॉलवर एक्झॅक्ट घडला गेला. यावेळेला आपण पाहू शकतात हा मात्र डॉट बॉल आहे. म्हणजे फलंदाजांना टाऊट त्याचं मात्र चांगला झालाय. या ठिकाणी आपण पाहू शकतात मात्र फलंदाजांनी मात्र तिसऱ्या पंचाची मदत केली. त्यावेळेला ICU मध्ये पाहिलं की फलंदाज सुखरूप आहेत. यावेळेला चेंडूला सोडून दिला व्हाईट बॉल. त्याच्यावरती एक धाव एक्स्ट्राच्या मदतीनं धावफलक आकार घेता. धावफलकावरती धावा 19 वेलकम बॅक. पुणे इथे सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागतम. आलेला तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडू वर्गांचं, लहान चिमुकल्यांचं या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष हार्दिक स्वागतम. ओम साई स्पोर्ट्स पाटील नेटवर्क वरती जुळलेल्या प्रेक्षकांचं देखील करूया या अंतिम सामन्यामध्ये हार्दिक स्वागतम. मानाची आहे, सन्मानाची आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा. या आव्हानाला चांगला स्ट्रोक केलं. वाह काय क्षेत्ररक्षणचा दर्जा. रोहित हितनं मात्र चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. या चेंडूवरती तब्बल धावा रोखवल्यात आपल्या संघाकरिता 3 धावा. धावफलकावर धावा 20. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला चांगला बॉल आहे का, परंतु पंच मात्र डिक्लेअर झूमचा या ठिकाणी सिग्नल देत असताना पाहायला मिळतात. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सात्विकला देखील आपण पाहू शकतात. खूप सुंदर पद्धतीने मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माईल पाहायला मिळते. संघ कुठलाही जिंको, संघ मात्र सरवली जिंकणार. हा बोल मित्र. यावेळेला आपण पाहू शकतात SPLच्या हंगामामध्ये दोन्ही संघाने मात्र 2-2 टायटल जिंकल्यात. तिसरं टायटल कुठल्या बाजूने असणार. एका बाजूने
पर्पल कलर, दुसऱ्या बाजूने रेड कलर. ज्यावेळेला आपण पाहिलं रेड कलर सर्वाधिक घातक कलर असतो आणि सध्या तरी तो घातक कलर आहे मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल सज्ज झाला बॉल क्रमांक 4 घेऊन. फुल टॉस टाकलाय आणि फुल टॉस बॉलवरती चांगला स्ट्रोक केला. फुल टॉस बॉलवरती फुल टॉल वसूल केलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. चौकार 4 आणि या चौकाराच्या मदतीनं 25 धावा. धावा फॉल करते पाहायला मिळतात. अजून आता 8 चेंडूचा खेळणं बाकी आहे. गोलंदाज मिस्टर कुणाल सज्ज झाला. गोलंदाजी करण्याकरता राहुल आणि प्रणीतची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला टॅपचा फटका उत्कृष्ट केलाय आणि सरळ बॉल फेकून दिलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना भव्य स्वागतसाठी हा SPL. चौकार 4. 2 चेंडू मागे 2 चौकार या ठिकाणी तसं पाहायला मिळतात. फलकावर दबा 29. आता ग्राउंडिंग स्ट्रोक देखील टॅपचे देखील स्ट्रोक यायला सुरुवात झाली या मॅच मध्ये. उलटाच बैठक शॉट काय फटका केलाय. डब्बे में डब्बा डब्बे में केक गुळना ठेक और तमाशा देख अशा पद्धतीने फटका केलाय. धावफळ कव्हर धावा 33 प्रति षटकामागे सरासरी मेंटेन ठेवली आहे 11 इम्पॅक्ट प्लेयर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 मॅच मध्ये इम्पॅक्ट प्लेअर नव्हतं परंतु अंतिम मॅच मध्ये आमच्यापर्यंत इम्पॅक्ट प्लेअरची माहिती पोहोचल्या. म्हणजे हा रूल्स आम्हाला आकाशाने मला माहिती नव्हतं. तो रूल्स आमच्याला अंतिम मॅच मध्ये देखील अंतिम षटकामध्ये समजलाय. काही हरकत नाही आहे. 33 झालेत भावा. 11 म्हणजे 33 झाल्यात. आता अंतिम षटकाला सुरुवात. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी करण्याकरिता. पराग यावेळेला स्लॉक स्वीप करायचा होता परंतु एकच धाव या चेंडूवरती मिळते. 1च्या मधून 34. हा सामना चांगला रंगताना पाहायला मिळेल क्रीडांगणावरती. 5 बॉलचं खेळणं बाकी आहे. 5 चेंडू मागे धावा किती येतील अगदी ही पाहणं अगदी योग्य ठरेल. पराग यांना आपण पाहतो गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती. संघ जिंकणार कोण. व्ही की त्यांच्या अपोजिट संघ विपक्ष संघ पाहायला मिळते. APK टायटन्स आहे नावामध्ये आणि टायटल जिंकला जाईल का. या वा काय स्ट्रोक केलाय. जागा बनवली रूम बनवलं आणि बॉलला सरळ खेळून टाकलाय. सीमा रेषा पलीकडे बॅकफूट पंच. चेंडू चौकार. 4 धावा या ठिकाणी मिळतात. चौकाराच्या मदतीने फलकावरती धावा आकार घेत असताना पाहायला मिळतील तब्बल 38. अजून या षटकातील 4 बॉलचं खेळणं बाकी आहे. 4 मध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. या वेळेला चांगला स्ट्रोक चांगलं क्षेत्ररक्षण परंतु या चेंडूवरती 1 धाव मिळते. 1च्या मधनं धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात तब्बल 39 अंकांवरती. षटकातील पुढचा बॉल या वेळेला चांगला स्ट्रोक परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत एकच धाव आणि 1च्या मधून पुन्हा एकदा धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा 40. आता उठला संघ मैदानाच्या आतमध्ये. धावा मोठ्या प्रमाणामध्ये अजून 2 बॉलचा खेळणं बाकी आहे. 2 मध्ये कमीत एखादा चौकार. यावर हेलिकॉप्टर वर शॉट. गुड शॉट बाय मिस्टर राहुल. ॲब्सोल्युटली राईट अँड फंटास्टिक बॅटिंग. 6 चौकार याच्या बॅटमधून आलेत. छोटा तीर वार करे गंभीर. छोटा पॅक बडा धमाका. आकाशामध्ये म्हणतो ना साधा चेहरा वार करे गहिरा. तशा पद्धतीनं फटक्यांची मेजवानी पाहायला मिळाली. सायलेंट किलर ऑफ सरावली म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. शांत स्वभावाचा व्यक्ती परंतु क्रीडांगणावरती गेला तर शांत नाही. तर आपल्याकडे अटॅकिंग क्रिकेट आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक केला. बॉल मात्र मागच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला एका धावनकरिता. 1च्या मदतीनं धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा 46 आणि 47 धावांचं मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय.
अंतिम सामन्याला सुरुवात झाली. त्यावेळेला पहिल्या इनिंगमध्ये डावा झाला होता. 46-47 टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता 47चं टार्गेट कशा पद्धतीनं बनवलं येतील येणारे 24 बॉल दर्शवेल तिसरा टायटल कुठल्या बाजूने आहे. एक APE टायटन संघाच्या बाजूने की VBSच्या. यावेळेला चांगला स्ट्रोक केला, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी मात्र निर्धाव एका धावाने झाले. सुरुवात सेकंड इनिंगच्या डावाला. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव या ठिकाणी मिळते. एका बाजूने पराग आणि त्या सोबतीनं आपण पाहू शकता चिन्मयची जोडी. या वेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड लॉंग अँड स्ट्रॉंग सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चौकाराच्या मदतीनं फलकावरती धावा 5 रन ऑन दी बोर्ड. काय स्ट्रोक खेळले गेलेत. अशाच पद्धतीनं चौकाराची मेजबानी करावी लागेल. मॅजिक फिंगरच्या भूमिकेमध्ये हास्याला आपण पाहतोय. जागृत राऊत देखील खुश आहेत की आमचा संघ जिंकला पाहिजे. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न हो आणि यावेळेला आपण पाहू शकतात बॅटला बॉल स्पर्श वी 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 हा संघ करतो मैदानाच्या आतमध्ये. हर्ष माची गोल्डन 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 विकेट डाऊन SPL. मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकता सेलिब्रेशन बनता है बाय. फायनल कोण जिंकणार फायनल कोण जिंकणार या गोष्टीची चर्चा आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे हृदयामध्ये आहे. SPL मध्ये पहिल्यांदा आल्यानंतर मात्र अगदी मनामध्ये घर करून गेली स्पर्धा. आकाश गुप्ताच्या देखील मनामध्ये या स्पर्धेने घर केलं असेल कारण की ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आहे. अप्रतिम लेग ब्रेक बॉल परंतु वाईटचा सिग्नल या ठिकाणी मिळतो आहे. वाईटच्या मधनं धावफलकावरती धावा. एक मिनिट डॉट बॉल आहे. तुम्ही ॲक्शन केलं तर त्याच्यामुळे आम्ही ओके सॉरी माय मिस्टेक. या वेळेला चांगला स्ट्रोक आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. डॉट बॉल. या षटकातील अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. माणसाकडे मिस्टेक होणार तेव्हाच तुम्ही माणसं शिकतात ना. या बॉलला पहा बॅटची इनसाइड एज बॉल मात्र मागच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला एका धावांकरिता. एकच्या मध्येतर धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा एका षटकामागे झाले 6. आता येणारे 18 चेंडू धावा बनवायचा हा सामना जिंकण्याकरिता 41 धावांची आवश्यकता. चला हॅलो चेक 18 बॉल 41 रन रिक्वायर्ड टू विन. काही नाही इंग्लिशमध्ये समजतं मराठीमध्ये समजत नाही. आमचे पियुष राऊत त्यांना पियुष घर त्यांना जो माझ्या दिशेने पुढचा बॉल. यावेळेला हलका शात्रा फटका केला. बॉल मात्र डिक्लेअर आणि बॅकवर्ड गल्लीमध्ये ट्रॅव्हल एका धावांकरिता. एकच्या मधीनं फलकावरती 7.25 MSDची जर्सी फलकावरती. आता येणारे 17 धावा बनवायचे 40 षटकातील. पुढचा बॉल अंकुश यांचा. या वेळेला चांगला स्ट्रोक परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डेंजर एंडला थ्रो केला आहे आणि या वेळेला काय चांगल्या पद्धतीने कॅरी केलं संघाचे संघमालक प्रणित राऊत. ह्याच्या माध्यमातून काय अप्रतिम काम या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलं त्यानंतर मात्र थ्रो केला आणि थ्रो केल्यानंतर मात्र या ठिकाणी कॅरी केला आणि कॅरी केल्यानंतर मात्र 3 स्टंपला मात्र लावला बॉल आणि लावल्यानंतर सेलिब्रेशन तो बनता है बाय. फायनल का मॅच आहे. फायनल जिंकायची आहे आम्हाला हे सध्या तरी ते म्हणता असताना आपल्याला पाहू शकता क्रीडांगणावरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुणे त्या गोलंदाज सज्ज झालाय. या वेळेला चांगला बॉल आहे. बॅटला बॉल स्पर्श झाला की पायाला डांबा झाला. या गोष्टीची चर्चा हास्याने आमच्यामध्ये सुरू आहे परंतु अंतिम क्षणाला पंच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवत असताना पाहायला मिळतात की लेग बायचे संकेत आलेत. पायाला बॉल ब्रश झाला. षटकातील पुढचा बॉल. या वेळेला बैठक खेळायचा होता प्रणित राऊत थोडीशी बीट झालेत. जबाबदारी घेतल्या
आज घरामध्ये ट्रॉफी घेऊन जायच्या, ट्रॉफी घेऊन जायच्या. ह्याच्यासाठी मी लढणार, मी पडणार, परंतु माझ्या घरामध्ये ट्रॉफी नाही. म्हणतात ना, लढता लढता हरलो जरी हरल्याची आम्हा खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला कधी अंत नाही. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन. शांत बसायला मी काही सरवली गावाचा संत नाही, हे सध्या तरी ते दर्शवत असताना पाहायला मिळतं. मिस्टर प्रणित राऊत नाव नाही तर ब्रँड आहे. VVS संघाचे संघ मालक या मला कशा फटका केला. एक धाव मिळते, एक सिंगल धाव. षटक या ठिकाणी संपले. दोन षटकामागे धावा झाल्यात 9. आता येणारे 12 चेंडू जिंकण्याकरिता 38 धावांची आवश्यकता. पहिला इंग्रजीमध्ये म्हणतो, नंतर मराठीमध्ये म्हणतो. या ठिकाणी काही प्रेक्षक आहेत मात्र मराठीमध्ये समजत नाही, त्याच्यामुळे मात्र हे म्हणावं लागतं. 12 चेंडू जिंकण्याकरिता 38 धावांची आवश्यकता. हे TV स्क्रीनवरती सध्या तरी पाहायला मिळतोय. संघाचे आयकॉन प्लेयर आले गोलंदाजी करण्याकरता मिस्टर हिमेश माची. आयकॉन बी टू आयकॉन बी म्हणजे आयकॉन किती होते? 3 होते मित्रा. 2 AB म्हणजे A कॅटेगरीमध्ये चांगला खेळाडू, B कॅटेगरीमध्ये त्याहीपेक्षा थोडंसं कमजोर खेळाडू. या बॉल समोर चांगल्या क्षेत्ररक्षण डॉट बॉल. खूप सुंदर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना पाहायला मिळतात जागृत राऊत. चांगल्या पद्धतीने मात्र माहिती त्यांच्या माध्यमातून पोहोचवली गेली. यावेळेला एक्स्ट्रा कावला मिस्टेक. मिस फिल्डिंग इज हिअर, बाउंड्री इज देअर. चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार 4. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. गोलंदाज चांगला स्ट्रोक केला, स्टेट डाउन ग्राउंड, लॉंग अँड स्ट्रोक. गुड शॉट बाय मिस्टर पराग. आज जेवढा काही राग आहे ना तो मैदानावरती काढताना पाहायला मिळतोय. नावात आहे राग आणि सध्या तरी ती रागाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. नऊ चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. पाहू शकता गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. 9:30 गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय हिमेश. षटकातील पुढचा बॉल. या बॉलला चांगला स्ट्रोक पडतो, चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. एकच धाव आणि 1च्या मदतीने धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा 17. खतरा आहे, खतरा आहे. या बॉलला बॅटला बॉल स्पर्श आणि बॅटला बॉल स्पर्श. मॅचची महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होईल. पुढचा बॉल. या वेळेला चांगला स्ट्रोक केला. बॉल मात्र बिटवीन द गॅप मध्ये फरार. चेंडू सीमा रेषा पलीकडे, चौकार 4. आता येणारे 6 चेंडू धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्याकरिता. 28.
जाऊया पुण्याच्या मागच्या दिशेनं. वेलकम बॅक पुण्याच्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागतम. 5 बॉलमध्ये 26 मॅच औपचारिकता बाकी. म्हणतात ना या उभा आयुष्यामध्ये ना कधीच कोणाला 2 गोष्टी मान्य नसतात. पहिली गोष्ट म्हणजे वन साईड लव, एकतर्फी प्रेम, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वन साईड मॅच, एकतर्फी हार. परंतु सध्या तरी या सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागल्यात. इम्पॅक्ट प्लेअर 5 मध्ये 26. पुढचा बॉल, या बॉलमध्ये चांगला स्ट्रोक, परंतु फलंदाज बाद. जे गोलंदाजी करतात मिस्टर प्रणित राऊत यांचे मात्र सुपुत्र ऋतुज याला आपण पाहतोय इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये. तर आमच्यापर्यंत मला माहिती तेवढं नाही आहे, त्याच्यामुळे मला जागृत सातत्य मात्र माहिती देत असणं पाहायला मिळतं. थँक्यू भावा, खूप सुंदर पद्धतीने या स्पर्धेत आयोजन केलं आहे. म्हणून जिंकणारी स्पर्धा पाहायला मिळाली. या बॉलला मात्र वाईट बॉल, त्याच्यावरती 1. आता मात्र एस टी रक्षक थोडेसे बीट झालेत. तर वडील म्हणतील की आता बॉल फक्त आपल्याला स्टॉप करायचा आहे, आपल्या घरी ट्रॉफी न्यायची की नाही आपल्याला, ते त्यांना सांगत असताना डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात. फिल्डिंग करा फक्त तेच म्हणतील. या बॉलला चांगला स्ट्रोक केला, परंतु फलंदाज बाद, विकेट. हा पहा ॲक्शन रिप्ले डेफिनेटली पाहायला आवडलं. अगदी बॉल मात्र टप्पा घेतला, त्यानंतर मात्र जोरात मारला, परंतु जोरात मारता बॉल मात्र बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपामध्ये बाद. या बॉलला चांगला स्ट्रोक, परंतु बॉल मात्र बिटवीन द गॅपमध्ये फरार. चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. आम्ही हारणार, परंतु आम्ही मात्र असं इझिली हारणार नाही हे सध्या तरी दर्शवत असताना पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक, डॉट बॉल की विकेट, डॉट की विकेट, या गोष्टीची चर्चा सुरू आहे. आणि आम्हाला फलंदाज बाद. अंतिम बॉलचा खेळ ना बाकी आहे. समज 2 बॉलचा खेळ बाकी आहे सर, अंपायर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल आहेत ना, पण 1 मिनिट. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे सर. ओके चला, अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. टायटल अगदी वी या संघाच्या बाजूने जात असताना पाहायला मिळतोय. IPL सरावली प्रीमियर लीग मध्ये 3रा टायटल त्यांच्या नावावरती जात असताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन. प्रत्येक खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्माईल या ठिकाणी पाहायला मिळाली.